तोही साधारणतः लवकरात लवकर तो विषय आम्ही शेतकऱ्याला कर्जमाफीची रक्कम ही निश्चित प्रकारे देतोय आणि त्यामुळं उशीर होतोय म्हणण्यापेक्षा जो उनीस एकनाथ शिंदे, सुनेत्रा वहिनी पवार या सर्वांचं खरंच आभार मानले पाहिजे. अडचण सगळ्या आर्थिक अडचण असताना सुद्धा आणि कुठलीही निवडणूक डोळ्यासमोर ठेवत नसताना सुद्धा या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी खूप चांगला निर्णय हा घेतलेला आहे. आणि आज खरंच काल मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये जाहीर केलं की दादांची आज जयंतीच्या निमित्तानं आपण प्राथमिक स्वरूपामध्ये आपण काय शेतकऱ्यांना पत्र देता येईल का ते बघू. कदाचित आज उद्या पत्र ती मिळतील. त्यामुळे आता काळजी करू नका. 30 जुलैपूर्वी माझ्या राज्यातील शेतकऱ्यांचे 56 लाख पेक्षा जास्त असणाऱ्या शेतकऱ्यांना आणि साधारणतः 40,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम ही माझ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही निश्चित प्रकारे जमा व्हायला 30 तारखेनंतर सुरुवात होईल. अजूनही त्यानंतर आता काय अटी आपण ज्या शिथिल केलेल्या आहेत त्या अटीमध्ये शिल्लक राहिलेले शेतकरी त्यांना थोडा उशीर जरी थोडा काढला शेतकऱ्यांना उशीर होईल ते आपण अटी कॅन्सल केल्यात. तोही साधारणतः लवकरात लवकर तो विषय आम्ही शेतकऱ्याला कर्जमाफीची रक्कम ही निश्चित प्रकारे देतोय आणि त्यामुळं उशीर होतोय म्हणण्यापेक्षा जो उशीर झाला. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जे महाराष्ट्र आजपासून 5 दिवस पत्रकार परिषद आहे. लोकशाहीमध्ये मीडिया, वर्तमानपत्र हे खूप महत्वाचं. माननीय शहर जिल्हाध्यक्ष आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची मोठी कर्जमाफी, ऐतिहासिक अशी कर्जमाफी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी केलेली आहे. 36,585 कोटी रुपये कर्जमाफ झालेला आहे. 56 लाख शेतकऱ्यांचं कर्जमाफ झालेलं आहे. पात्र जे शेतकरी आहेत त्यांना याचा लाभ मिळत नव्हता. त्यांनी वेळेवर कर्ज भरलेलं आहे, बँकेची पत ठेवलेली आहे. अशा पात्र शेतकऱ्यांना मुद्दल व्याजासह 2 लाखापर्यंतचे अल्प मुदतीचे पीक कर्ज माफ केले आहे. म्हणजे जे कर्ज भरतात त्यांनी कर्ज काढलं, त्याचं व्याज वाढलं आणि त्यांना सुद्धा 2 लाखापर्यंत कर्ज माफ केलेलं आहे. एवढी मोठी कर्जमाफी भारतात कुठल्याही राज्यानं केलेली नाही. अशा प्रकारची ही ऐतिहासिक कामगिरी मुख्यमंत्र्यांनी केली आणि सर्वेमध्ये हाही विषय होता. लोकांनी या कर्जमाफीचं स्वागत केलं, शेतकऱ्यांनी या कर्जमाफीचं स्वागत केलं. नियमित कर्जफेड करणाऱ्यांना 50,000पर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा सुद्धा शासनानं केलेली आहे. बाकी राष्ट्रीयकृत बँक आहे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आहे, या सर्व बँकेनं जे काही कर्जमाफी केलेली आहे. तर मुख्यमंत्री महोदयांनी विजेचं बिल जे आहे मागच्या 10 वर्षाचं विजेचं बिल माफ केलेलं आहे. मला आठवतं पूर्वीच्या काळात आम्ही मोर्चे काढायचो, 25-25 हजार लोकांचे मोर्चे काढायचो आणि मोर्चा आमची मागणी काय असायची? दुष्काळ पडला, विजेचं बिल माफ करा. मात्र माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांकडे 10 वर्षाची थकबाकी, शेती पंपाच्या बिलाची थकबाकी 48,000 कोटी रुपये माफ केलेले आहे. म्हणजे कर्जमाफी जेवढी मोठी आहे तेवढंच 10 वर्षाचं वीज बिल माफ केलेलं आहे. ऐतिहासिक निर्णय आहे. भारतात कुठल्याही राज्यानं 48,000 कोटी विजेचं बिल माफ केलेलं नाही. याचा लाभ जालना जिल्ह्यात 1,38,464 लोकांना लाभ मिळणार आहे. जालना जिल्ह्यात माफीचा लाभ मी आपल्याला विजेचं सांगितलं. जालना जिल्ह्यात 2,495 कोटी रुपये हे शेतकऱ्यांना माफ झालेले आहेत. म्हणजे विजेच्या बिलाचे वेगळे आणि शेतकऱ्यांना जे माफ झाले ते
₹2,495,54,00,000 शेतकऱ्यांना ही माफी मिळालेली आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने शेतकऱ्यांची 2 लाख रुपयेपर्यंत कर्जमाफी करण्याचं जाहीर केलेलं होतं आणि आता त्याच्यासाठी GRसुद्धा प्रसिद्ध झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मोठी माहिती दिलेली आहे. आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीचे पैसे हे जमा होणार आहेत. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी घोषणा केलेली होती व विधानसभेमध्ये सुद्धा हा ठराव पारित झालेला होता आणि आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे यायला देखील सुरुवात झालेली आहे. पहिली यादी ही प्रसिद्ध झालेली आहे आणि या यादीतील जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे हे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि दुसरी यादीसुद्धा लवकरच 1 ते 2 दिवसांमध्ये प्रसारित होणार आहे. शेतकरी मित्रांनो, जशी दुसरी यादी येईल तशी मी आपल्या चॅनलवरती हा व्हिडिओ घेऊन येईल. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. जय